माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील निवडणूक प्रक्रिया आयोगाचे सर्व नियमांचे पालन करत पारदर्शकपणे पार पडली आहे. लोकप्रतिनिधित्व नियम 1951 नुसार भारतात निवडणूक आयोगाव्यतिरिक्त कोणालाही मतदान प्रक्रिया घेता येत नाही. या कायद्यामुळे गावकऱ्यांना मतदान आम्ही घेऊ दिलेले नाही. ईव्हीएम सुरक्षित आहे, त्यामध्ये अजिबात गडबड घोटाळा करता येत नाही. त्यांना शंका आहे त्यांनी न्यायालयात अथवा निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. ईव्हीएम घोटाळा या संबंधित अफवा पसरवणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा सोलापूर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिला. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर. सर्वांना कल्पना असेल की 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही. 23 नोव्हेंबरला काउंटिंग झाला आणि रिझल्ट्स पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले. त्यानंतर 29 नोव्हेंबरला माळशिरस तालुक्याचे मरकडवाडी गाव, माळशिरस तालुक्याच्या मरकडवाडी गावातून प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते, जे गावचे नागरिक होते, त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट्स आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे, एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे. आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 त्याच्या कलम 19 अ, 20 आणि 20 अ, कलम 19 अ, 20 आणि 20 अ त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला, म्हणजे आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते. बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे. कुठल्याही कायद्यामध्ये, कुठल्याही नियमामध्ये दुसरा कोणत्याही माणसाला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी, निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे. म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला. त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार. त्यामुळे 2 डिसेंबर पासून 5 डिसेंबरला प्रांत माळशिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश काढला. CRPC 144 आणि आता भारतीय न्याय संहिता 163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला. त्याचे उल्लंघन करण्यात आला. म्हणून 89 लोकांवर, 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला. भारतीय न्याय संहिता 189 टू 190 आणि 223 हे सगळे कलम मध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला.